आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। प्रस्तावित अन्यायकारक बदल्या इतर मागण्यांसाठी मेहकर तालुका तलाठी संघटनेचे एक दिवसीय धरणे आंदोलन। जिल्हा प्रशासनाला दिली आंदोलनाची नोटीस। 25 तारखेला धरणे आंदोलन तर 29 जुलैपासून सामूहिक रजेवर जाणार। पटवाऱ्यांच्या प्रस्तावित अन्यायकारक व बेकायदेशीर बदल्यांच्या संदर्भात विदर्भ पटवारी संघटनेने जिल्हा प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला असून आपल्या प्रलंबित विविध मागण्या तातडीने मंजूर करण्याबाबत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे। तसेच या मागण्या मान्य न झाल्यास संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजेंद्र कुमार धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 16 जुलै रोजी जिल्हा प्रशासनाला आंदोलनाची नोटीस दिली आहे। त्यानुसार दिनांक 18 जुलैपासून काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले असून दिनांक 23 जुलै रोजी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। दिनांक 25 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून दिनांक 26 जुलै रोजी डीएससी तहसील कार्यालयात जमा करणार असून दिनांक 29 जुलै रोजी सामूहिक रजेवर जाणार आहे, असा इशारा पटवारी संघाने दिला आहे। जिल्हा प्रशासनाने अवैध रेती उत्खनन व अवैध रेतीसाठा प्रकरणी महसूल, पोलीस व परिवहन या तिन्ही विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची सामूहिक जबाबदारी असताना देखील केवळ तलाठी यांना जबाबदार धरून त्यांच्या गैरसोयीच्या ठिकाणी बदल्या तसेच नियतकालिक बदल्यांसाठी पात्र तलाठी यांचे समुपदेशन न घेता अन्यायकारक बदल्यांचा प्रस्ताव मान्यतेसाठी विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे पाठवला आहे। या प्रस्तावित अन्यायकारक व बेकायदेशीर बदल्यांच्या विरोधात महसूल विदर्भ पटवारी संघटनेने जिल्हा प्रशासनाच्या विरोधात एल्गार पुकारला आहे। बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित मागण्यांविषयी जिल्हा प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे तलाठी व मंडळ अधिकारी संवर्गामध्ये असंतोष निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणाविरोधात प्रस्तावित व अन्यायकारक बदल्या रद्द करणे व इतर प्रलंबित मागण्यांसंदर्भात विदर्भ पटवारी संघ नागपूर शाखा बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष विजेंद्र कुमार धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 16 जुलै रोजी जिल्हा प्रशासनाला आंदोलनाची नोटीस दिली आहे। प्रस्तावित अन्यायकारक बदल्या रद्द करणे, विनंतीवरून व आपसी बदल्या करणे, जिल्हा स्तरावरील तलाठी आस्थापना रद्द करणे, जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, नवीन लॅपटॉप व प्रिंटर विनाविलंब देण्यात यावेत, कार्यालयाचे प्रलंबित भाडे देण्यात यावे, नायब तहसीलदार पदासाठी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना खाते अंतर्गत विभागीय परीक्षा लागू करण्यात यावी, याशिवाय इतर प्रलंबित आर्थिक व सेवा विषयक मागण्या पूर्ण न झाल्यास 18 जुलैपासून काळ्या फिती लावून कामकाज करण्यात येईल। तसेच 23 जुलै रोजी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन, 25 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल। 26 जुलै रोजी डीएससी तहसील कार्यालयात जमा करणे व 29 जुलै रोजी सामूहिक रजा आंदोलन करणे, असा इशारा पटवारी संघाने दिला आहे। यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजेंद्र कुमार धोंडगे, मेहकरमधील सर्व मंडळ अधिकारी, उपविभागीय अध्यक्ष खिल्लारी साहेब, उपविभागीय सचिव निकस साहेब, उपाध्यक्ष इंगोले साहेब, तालुका अध्यक्ष दांदडे साहेब, सचिव पवार साहेब, उपाध्यक्ष महेश प्रसाद व तालुका सर्व पटवारी संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। तसेच विविध मान्यवरांनी या धरणे आंदोलनाला भेट दिली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या आवाज महाराष्ट्राचा या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा। आवाज महाराष्ट्रासाठी कार्यकारी संपादक विजय माने।